जो काही यावर्षीचा खरीप हंगाम आहे याच्यामध्ये एक मोठं संकट जे आहे ते अल निनोचं संकट आहे। आज हवामान खात्याने जी काही त्या ठिकाणी मांडणी केली आहे त्याच्यामध्ये जे काही लॉंग टर्म एव्हरेज आहे पावसाचं ते 88% असेल असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे। पण हे 88% असलं तरी वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीचं ते असेल आणि विशेषतः पश्चिम विदर्भ आणि मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राचा काही भाग यामध्ये त्याची तीव्रता अधिक जास्त असण्याची शक्यता आहे। त्या दृष्टीनं आजच्या खरीप हंगामाच्या बैठकीमध्ये आपल्याला हवामानाच्या अंदाजाच्या अनुसार प्लॅनिंग कसं करता येईल हा प्रयत्न आपण केलाय। विशेषतः साधारणपणे उतरत्या क्रमाने पाऊस असण्याची शक्यता जास्त आहे। जूनमध्ये येईल त्यापेक्षा कमी, जुलैमध्ये त्यापेक्षा कमी, ऑगस्टमध्ये आणि त्यापेक्षा कमी सप्टेंबरमध्ये असा हा प्राथमिक अंदाज आहे। त्यामुळे पावसाच्या 2 दिवसांमध्येही एक मोठं अंतर येण्याची शक्यता आहे ज्याचा स्ट्रेस हा पिकांवर त्या ठिकाणी पडतो आणि म्हणूनच जलयुक्त शिवारची कामं ही वेगानं करण्याचे आदेश आम्ही दिलेले आहेत की ज्यातनं पडलेला पाऊस जर आपण थांबवू शकलो तर किमान प्रोटेक्टिव्ह इरिगेशनमुळे हे जे काही पावसाचे 2 दिवस मधले जो स्ट्रेस होतो म्हणजे एकदा पाऊस पडला 25 दिवस आला नाही, 24 दिवस आला नाही तर जो काही एक ताण तयार होतो, जो स्ट्रेस तयार होतो त्यामध्ये प्रोटेक्टिव्ह इरिगेशन करता आलं पाहिजे। या दृष्टीनं आपल्याला काय करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न हा आपण या